रात्रीचे 12 वाजले होते. नील आणि त्याची बायको अगदी गाढ झोपेत होते. तितक्यात नीलला असं जाणवलं की त्याला कोणीतरी झोपेत हलवत आहे. त्याने पटकन त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याने पाहिले की ज्योती अगदी वेदनेने कळवळत होती. ती म्हणाली, "अरे उठा ना, माझ्या पोटात खूप दुखत आहे." हे ऐकताच नील झटकन उठून बसला. ज्योतीच्या कपाळावरच्या घामाचे थेंब आणि तिची बिघडलेली अवस्था पाहून तो घाबरला. त्याने लगेचच ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि बाजूच्या खोलीत झोपलेल्या आईला म्हणजेच रमाताईंना उठवायला गेला. तो त्याच्या आईला म्हणाला, "अगं आई, उठ गं, ज्योतीची तब्येत बिघडत चालली आहे." त्यावर रमाताई सुद्धा स्वतःचे डोळे चोळत बाहेर आल्या आणि जांभळी देत म्हणाल्या, "गर्भावस्थेत अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. जास्त काळजी करू नकोस. ज्योतीला नक्कीच गॅसचा त्रास झाला असेल." पण ज्योती वेदनेने कळवळत म्हणाली, "नाही आई, मला अगदी विचित्र वेदना होत आहेत. मला खूप भीती वाटत आहे." तितक्यात बाहेर ॲम्ब्युलन्स आली. नील आईला म्हणाला, "आई, तू इथेच थांब, मी ज्योतीला घेऊन हॉस्पिटलला जाऊन येतो." हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी लगेचच तिला तपासलं. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की काही गुंतागुंतीमुळे ज्योतीची गर्भपिशवी खूप कमजोर आहे आणि अशा परिस्थितीत तिला पूर्णपणे आराम घ्यावा लागेल, नाहीतर बाळाच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. डॉक्टरांचं म्हणणं ऐकून नील खूप घाबरून गेला. कारण लग्नाच्या 7 वर्षानंतर भरपूर उपचार केल्यावर त्या दोघांना आई वडील होण्याचं सौभाग्य मिळालं होतं. होणाऱ्या बाळामुळे ज्योतीने खूप स्वप्न रंगवली होती. त्याला ती स्वप्ने मोडू द्यायची नव्हती. ज्योती आणि तिच्या मुलाचं काही होऊ देणार नाही अशी शपथ नीलने घेतली. 3 दिवसांनी ज्योती हॉस्पिटलमधून घरी आली. तिचा अजून 5वा महिना सुरू होता. त्यामुळे तिला अजून काही महिने खूप काळजी घ्यायची होती. नीलच्या घरी फक्त त्याची बायको आणि त्याची आई असं तिघांचं कुटुंब होतं. घरात अजून असं दुसरं कोणीच नव्हतं जे त्यांची मदत करू शकेल. त्यांच्या घरात काम करणाऱ्यासाठी मोलकरी न्यायची, पण ती पूर्ण वेळ ज्योतीची काळजी घेऊ शकत नव्हती आणि रमाताई त्यांच्या गुडघेदुखीमुळे त्रस्त झाल्या होत्या. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी ज्योतीला प्रवास करण्यास नकार दिला होता, नाहीतर नीलने तिला तिच्या माहेरी पाठवलं असतं. शेवटी नीलने ज्योतीच्या आईशी बोलणं केलं. ज्योतीच्या आईच्या सुद्धा काही जबाबदाऱ्या होत्या. त्यामुळे त्या म्हणाल्या, "मी एक काम करते की मी माझी छोटी मुलगी दीपालीला तिथे तुमची मदत करण्यासाठी पाठवते." यावर नील स्वतःच्या सासूचे आभार मानत या गोष्टीसाठी तयार झाला. दीपाली सुद्धा ताईच्या घरी जायचं आहे ही गोष्ट ऐकून खूप खुश झाली. कारण तिला बऱ्याच दिवसानंतर तिची ताई आणि दाजीसोबत राहण्याची संधी मिळणार होती. दीपाली जशी ज्योतीच्या इथे पोहोचली तेव्हा तिने लगेचच घरातली सर्व काम समजून घेतली आणि काही दिवसातच तिने तिच्या ताईची आणि घरातल्या इतर कामाची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली. दीपाली नेहमी हसरा चेहरा आणि चंचल स्वभावाची मुलगी होती. घरातील काम करणाऱ्यासोबत ती संपूर्ण वेळ स्वतःच्या ताईला अनेक चटपटीत गोष्टींवरून हसवत असे. आधी नील ऑफिसला निघून जायचा. मागे ज्योती एकटी पडायची. पण आता बहीण आल्यामुळे तिला खूप बरं वाटू लागलं. घरातील वातावरण अगदी आनंदमय झालं होतं. तसं तर सर्व काही व्यवस्थित होतं. पण रमाताई जेव्हाही दीपाली मोबाईल वापरत असताना पाहायच्या तेव्हा त्या खूप चिडायच्या. त्यांना असं वाटायचं की दीपाली इथे तिच्या ताईची काळजी घेण्यासाठी आली आहे, घरातील काम करण्यासाठी आली आहे, तर ती अशी आरामात का बसली आहे. त्यामुळे जेव्हाही दीपाली बसलेली दिसायची तेव्हा कोणतं ना कोणती कामं सांगून त्या तिला उठवत असे. दीपालीला तिच्या बहिणीच्या सासूचा असा व्यवहार कळतच नव्हता.
ती अगदी सहजपणे सर्व काम करायची. एके दिवशी दुपारी जेवण झाल्यानंतर ज्योती आराम करत होती, तेव्हा रमाताई सुद्धा त्यांच्या खोलीत होत्या. दीपालीने दुपारच्या जेवणानंतर स्वयंपाकघर आवरलं नव्हतं, कारण आज ती खूप थकली होती. त्यामुळे थोडा वेळ खोलीत आराम केल्यानंतर ती बेडवर बसून तिच्या मैत्रिणीसोबत मोबाईलवर मेसेजवर गप्पा मारू लागली. या दरम्यान रमाताई पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. अस्तव्यस्त पडलेले स्वयंपाकघर पाहून त्या रागाने भडकल्या आणि जेव्हा त्यांनी दीपालीच्या खोलीत डोकावून पाहिलं की दीपाली बेडवर पडून मस्त मोबाईल बघत बसली आहे, तेव्हा त्या रागाने म्हणाल्या, दीपाली, तू इथे मस्त आरामात मोबाईल घेऊन बसली आहेस. तिथे स्वयंपाकघर बघ किती घाण झालं आहे. जर आपण कसली जबाबदारी घेतो तर ती पूर्ण इमानदारीने पूर्ण केली पाहिजे. तू इथे टाइमपास करायला तर आली आहेस ना. हे ऐकून दीपाली थोडी दचकली आणि तिने लगेचच तिच्या हातातला मोबाईल बेडवर ठेवून स्वयंपाकघराच्या दिशेने जाऊ लागली. पण आज रमाताईंच्या गोष्टी तिला विचित्र वाटल्या. जशी ती स्वयंपाकघर आवरून परत आली तेव्हा तिने ऐकलं की रमाताई बाल्कनीत उभ्या राहून कोणासोबत तरी फोनवर बोलत होत्या. तिची तक्रार करत मोठ्या आवाजात म्हणत होते की बघा ना, आमच्या सुनेची बहीण इथे आल्यापासून महाराणी झाली आहे. अरे, तिला इथे काम करण्यासाठी बोलवलं आहे, पण ती मात्र फुकटची भाकरी गिळत बसली आहे. दिवसभर निर्लज्ज लोकांसारखी घरभर फिरत असते आणि नेहमी मोबाईलमध्ये डोकावलेले असते. जर तिच्या मागे लागलं नाही तर ही काहीच काम करत नाही, फक्त पोट भरून जेवेल आणि असे उपकार दाखवेल की मी तर इथे मदत करण्यासाठी आली आहे. पण आम्ही तर तिला इथे काम करण्यासाठी बोलावलं होतं, पण ती मात्र कामचोर निघाली. रमाताईंच्या या गोष्टी ऐकून दीपाली अवाक झाली. तिला खूप राग आला. तिने विचार केला की दाजींना संध्याकाळी येऊ दे, तेव्हाच मी त्यांच्यासमोर याबद्दल बोलून घेईन. संध्याकाळी नील ऑफिसवरून आला तेव्हा दीपाली तिच्या खोलीत होती. चहा बनवण्यासाठी त्याला कोणीही किचनमध्ये दिसलं नाही, त्यामुळे तो दीपालीच्या खोलीमध्ये गेला. तिला शांत बसलेलं पाहून तो विचारू लागला, काय झालं दीपाली, आज तर तू एकदम गप्प दिसत आहेस. त्यावर दीपाली गंभीर स्वरात म्हणाली, दाजी, आज मी थट्टा करण्याच्या मूडमध्ये नाही. पहिलं चला, मला तुमच्या आईसोबत काहीतरी बोलायचं आहे आणि ती गोष्ट मला तुमच्या समोरच करायची आहे, यामुळे मी तुमची वाट पाहत होती. तिचा गंभीर झालेला चेहरा पाहून नील सुद्धा गंभीर झाला आणि तो दीपाली सोबत स्वतःच्या आईच्या खोलीत पोहोचला. दीपालीने रमाताईंना सरळ सरळ विचारलं की आई, मी तुमच्या घरी आली आहे, तर तुम्हाला काही अडचण आहे का. त्यावर रमाताई घाबरत घाबरत म्हणाल्या, नाही बाळा, तू असं का बोलत आहेस. त्यावर दीपाली कठोर शब्दात म्हणाली, तुम्ही जेव्हा दुपारी संध्याकाळी फोनवर गप्पा मारत होता तेव्हा मी सर्व काही ऐकलं. तुम्ही मला सांगा की मी या घरची मोलकरीण आहे का, की तुम्ही फोनवर सांगत होतात की मी इथं फुकटचं गिळायला आली आहे आणि काम करायला आली आहे. तर काहीच काम करत नाही ना मी, त्यामुळे तुम्ही वारंवार माझ्या मागे हात धुवून असता का. मी 2 मिनिटासाठी सुद्धा शांत बसत नाही आणि जर बसली तर तुम्ही वारंवार मला काही ना काही काम सांगून उठवता. मी 2 वेळा जेवण करते, त्यामुळे त्याची किंमत वसूल करण्यासाठी तुम्ही मला दिवसभर नाचवत राहणार का. तुमचे असे विचार कसे काय असू शकतात. आज माझा खूप अपमान झाला आहे, असं म्हणत दीपाली रडू लागली. तिने तिच्या ज्योतिताईला या सर्व गोष्टींमध्ये सहभागी केलं नव्हतं, कारण तिच्या अशा अवस्थेत तिला बहिणीची मानसिक परिस्थिती बिघडवणे योग्य वाटत नव्हते. दीपालीच्या गोष्टी ऐकून रमाताईंनी लाजेने मान खाली घातली. नीलला त्याच्या आईवर खूप राग येत होता. तो दीपालीला म्हणाला, मी तुझी माफी मागतो, तू शांत हो,
मी आईसोबत नंतर बोलून घेईल. दीपाली रागारागाने स्वयंपाकघरात निघून गेली, कारण तिला संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची होती. अर्ध्या तासानंतर नील जेव्हा स्वयंपाकघरात आला तेव्हा तो दीपालीला म्हणाला, दीपाली, रात्रीच्या जेवणानंतर वर गच्चीवर भेट. मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. दीपालीने संध्याकाळचं जेवण बनवलं. सर्वजण जेवण करत होते. आज दीपाली खूपच शांत होती. तेव्हा ज्योतीने विचारलं, काय झालं दीपाली, आज तू इतकी गप्प का आहेस? त्यावर दीपाली गोष्टीला टाळत तिच्या ताईला म्हणाली, अगं ताई, काही नाही, ते फक्त माझं डोकं दुखत होतं. जेवण करून ज्योती आराम करण्यासाठी खोलीत निघून गेली. रमाताई आता आधीपेक्षा थोड्याशा शांत दिसू लागल्या. तर दीपालीवर गच्चीवर आली आणि रात्रीच्या अंधारात आकाशात चमचमणाऱ्या ताऱ्यांकडे एकटक पाहू लागली. उशिरा रात्री दीपाली गच्चीवर उभी राहून अगदी बेचैन होऊन दाजीची वाट पाहत होती. ती विचार करत होती की ताई जर गरोदर नसती तर कदाचित असं कधीच झालं नसतं, पण ताईच्या मजबुरीमुळे ती गप्प होती. थोड्या वेळातच तिचे दाजी तिथे आले. त्या अंधारा रात्रीत ते दीपालीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहू शकत नव्हते. नील वर येताच दीपालीच्या समोर हात जोडू लागला आणि म्हणाला, मी आईच्या वतीने तुझ्याकडे माफी मागतो. मी आईला समजावलं आहे की जर तुझ्या जागी त्यांची मुलगी असती आणि तिच्यासोबत जर कोणी असं वागलं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं. आता आई वयाने मोठी आहे, ती तुला माफी मागणार नाही, पण ते तुझ्याशी यापुढे असं वागणार नाही. त्यावर दीपाली असमंजसपणे वृत्तीने भरलेल्या आवाजाने विचारलं, हे सर्व तर मी तिथे पाहिलं होतं, पण तुम्ही इथे का एकटं बोलवलं? त्यावर नील म्हणाला, हे बघ दीपाली, जे काही झालं ते खूप चुकीचं झालं, पण मी तुला विनंती करतो की तू तुझ्या आईला माझ्या आईबद्दल काहीही सांगू नकोस. जर ही गोष्ट तुझ्या आईला कळाली तर त्यांना खूप वाईट वाटेल आणि अशात आमची काय इज्जत राहील. मी तुला इथे आमची मदत करण्यासाठी बोलावलं आहे आणि जर या घरात तुझा अपमान झाला तर यात माझी सुद्धा चूक आहे. त्यामुळे तुझ्या आईच्या नजरेत घरच्यांचा आदर कमी होऊ नये असे मला वाटत आहे. जे काही घडले ते अतिशय लाजिरवाणे होते, पण या सर्व गोष्टी तुझ्या घरी सांगू नकोस. मी आईच्या समोर हे सर्व काही तुला बोललो नाही, कारण ती याला आपली कमजोरी समजेल. तू तुझ्या आईला काही सांगणार नाहीस असं कळल्यावर ती अजूनच तुझ्याशी वाईट वागेल अशी भीती मला वाटत होती. त्यामुळे मी तुला आईसमोर काहीही बोललो नाही. त्यावर दीपालीने थोडासा विचार केला आणि म्हणाली, दाजी, तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात आणि माझ्या ताईला सुद्धा या घरातच राहायचं आहे. जर मला आईच्या गोष्टीचं वाईट वाटलं असलं तरी तुम्ही म्हणताय म्हणून मी माझ्या आईला यातलं काहीही सांगणार नाही. दीपालीचं म्हणणं ऐकून नीलच्या मनात निर्माण झालेलं वादळ जणू शांत झालं होतं. त्या दिवसानंतर रमाताईंनी कधीच दीपालीसोबत मोलकरणीसारखं वागवलं नाही. ज्योतीने सुद्धा स्वतःची व्यवस्थित काळजी घेऊन वेळेवर एका गोंडस मुलाला जन्म दिला. दीपालीने सुद्धा प्रत्येक क्षणी बहिणीची साथ दिली. कुठे ना कुठे रमाताई स्वतःच्या वागणुकीवर लाजिरवाण्या होत होत्या, कारण दीपाली सुद्धा त्यांच्या अशा वागण्याने कधीही त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न तिने केला नव्हता. अशा कठीण काळात मदत करणारी मुलगी त्या कुटुंबासाठी देवदूतापेक्षा कमी नव्हती. खरं आहे, बऱ्याचदा असं होतं की जर कोणता नातेवाईकच्या इथे मदतीसाठी काही दिवसांसाठी जातो तेव्हा घरातील इतर सदस्य त्यांना नोकर म्हणून समजू लागतात, पण ते त्या घरचे नोकर नसून जणू एखाद्या देवदूतासारखे त्याची मदत करत असतात. या गोष्टीचं घरातल्यांनी भान ठेवून जावं, तेव्हा घरातील इतर सदस्य त्यांना नोकर म्हणून समजू लागतात, पण त्या घरचे नोकर नसून जणू एखाद्या देवदूतासारखे त्यांची मदत करत असतात. या गोष्टीचं
घरातल्यांनी भान ठेवून त्यांच्यासोबत व्यवस्थित वागलं पाहिजे, नाहीतर असं होईल की तूपही गेला आणि माफही गेलं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.